रिशू? चाय नाही, नाही प्यायचं चहा. चहा कोण प्यायचं असते? चहा कोण प्यायचं असते बाबी? मी पिऊ का? गरम आहे. ओ मी पिऊ? पाणी आहे रिशू, ते गरम. बघितलं ना कसं असते लहान मुलांचं. हातात जे आपल्याला खायचं पाहिजे ते तिला सुद्धा पाहिजे असते, मग ते काहीही असो. आता हे गरम पाणी पित आहे मी, तर तिला पण पाहिजे सकाळी सकाळी. आता कसं लहान मुलांचे जे असते ना, ते म्हणजे कसं त्यांच्या एजनुसार त्यांना त्या गोष्टी खूप नवीन वाटतात, त्यामुळे त्यांना आपल्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. सध्या तर आम्हाला चिमणीचा इतका मोह लागला आहे की आम्हाला बस बाहेर पोर्चमध्ये येऊन चिमणीच बघायची असते. मस्त सकाळी उठून छान असं पोर्चमध्ये येऊन बाहेरच्या बिल्डिंगचे ते चिमण्या बघत असते आणि त्यांचा आवाज वगैरे ऐकून तिला इतकं छान वाटते. ती सांगत आहे इथे की चिऊ जशी झोपली आहे. चिऊला बघत बघत ती खेळत असते. आज भरपूर दिवसांनी असं ऊन पडलेलं आहे, कारण सतत 2-3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस सुरू होता. चला तर आता पिल्लूचं खेळणं झालं आहे. आता मी किचनचे कामंसुद्धा आटपून घेते, कारण स्वयंपाकाला थोडाफार वेळ आहे. त्याआधी थोडीफार किचनची कामं आटपून घेतली की आपल्याला देखील पटकन असं काम करून मोकळं होऊन जातं. इथे मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये घरातली रोजची छोटी मोठी कामं दाखवते आहे. म्हणजे जे रेग्युलरची कामं असतात तीच आहे. धुतलेली भांडी जागेवर लावून घेणं, पाणी भरून ठेवणं, आणि माझी ही 2 लिटरची बॉटल भरून ठेवते रोजच मी, कारण हे सगळं रोजचं कामच आहे. आता मी किचनमध्ये आले आहे हे पिल्लूला माहिती पडलं, आणि मग तीसुद्धा माझ्या मागे किचनमध्ये नेहमीच येत राहते. तिलाही वाटतं आईसोबत आपण हे काम करायचं. मग कधी कधी अशी वेळ येते की तिलाही एका हातात घेऊन काम करावं लागतं, त्यामुळे कामाला थोडाफार वेळ जास्तच लागतो. पण तिच्यासोबत हे क्षण तितकेच महत्त्वाचे असतात. तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगणं की हे मसाला आहे, हे तिखट असते, याला हात लावू नये, किंवा हे मीठ आहे आणि या गोष्टी अशा ठेवतात वगैरे, असं तिला समजून तिच्यासोबत बोलून दाखवून, तिला किचनमध्ये काही गोष्टी लागत असतात त्यासुद्धा ती स्वतःच घेण्याचा प्रयत्न करते. मग असं काही ना की आमच्या दोघींचं चाललेलं असतं. कसं तरी तिला एखाद्या गोष्टींमध्ये एंगेज करून ठेवायचं. कधीतरी तिला खायला द्यायचं, किंवा कधी एखादं खेळणं द्यायचं, तर कधी हॉलमध्ये थोडासा वेळ खेळायला बसवायचं. म्हणायचं पिल्लू तू थोडा वेळ खेळ बरं का, आई तोपर्यंत थोडंसं काम करून घेते. पण 2-4 मिनिटांनी पुन्हा आई करत ती माझ्या मागे किचनमध्ये हजरच असते. हे सगळं प्रत्येक आई तिच्यासोबत नक्कीच रिलेट करत असेल. खूप दिवस झालेले होते, मसाल्यांचा बॉक्ससुद्धा धुवायचा राहतच होता. पावसाळ्यात कधी कधी मसाल्यांना थोडासा ओलावा लागतो आणि मग ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून म्हटलं आधीच मसाल्यांचा बॉक्स स्वच्छ धुवून घेते, म्हणजे कसं त्यामध्ये मसाले छान असं व्यवस्थित रोजच्या वापरातले मसाले आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आणि एक गंमत सांगते की हे मसाल्यांचे बॉक्स मी सकाळीच धुवून ठेवलेले होते, पण काय झालं ना, त्या मसाल्यांच्या बॉक्समधल्या छोट्या छोट्या वाट्या पाहून तिला इतकं छान वाटलं आहे. ती खेळायला घेऊन गेली तिच्यासोबत हॉलमध्ये, आणि ती जवळपास 15-20 मिनिट त्यासोबत मजेत खेळत होती. त्या वाट्या इकडे तिकडे टाकणं, त्या वाट्या अरेंज करून ठेवणं, त्यामुळे मला पण निवांतपणे माझी कामं आटपवता आली. आणि आता ते मसाल्यांचे बॉक्स मी मसाले भरून ठेवण्यासाठी घेतले आहे. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते. अगदी साधी सिंपल भाजी असली ना, तरी तिला एक थोडी युनिक आणि मस्त चव द्यायची असेल तर हा एक मसाला नक्की ट्राय करा. हा आहे कांदा लसूण मसाला. याचा फ्लेवर इतकं छान आहे की रोजच्या साध्या भाजीमध्ये एक थोडासा जरी टाकला ना, तरी त्या भाजीची चव एकदम उठून येते. मी सध्या अंबारीचा असा कांदा लसूण मसाला वापरते, पण काय झालं ना, मी एका चुकीमुळे ना ते मसाल्यांचं पॅकेट उलटं फोडलं. तुम्ही ती गोष्ट इग्नोर करू शकता. आणि हो, हे कोणतंही प्रमोशन वगैरे नाही आहे. फक्त मला स्वतःला हा मसाला आवडतो, म्हणून माझ्या पर्सनल अनुभव म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. त्यामुळे तुम्हाला मी हा मसाला सजेस्ट करते आहे. आणि मी नेहमीच एक गोष्ट करते की मसाल्यांचं पॅकेट जेव्हा फोडतो ना, त्याला एक छोटीशी क्लिप लावून देते आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. याचा फायदा असा होतो की मसाल्यांचा जो छान असा फ्लेवर आणि सुगंध राहतो ना, तो बराच वेळ टिकून राहतो. शिवाय फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मसाले जास्त दिवस फ्रेशसुद्धा राहतात. नाहीतर बाहेर ठेवलं की आणि अशा पावसाळ्यांच्या वातावरणामध्ये तर मसाले लवकरच ओलावा घेऊन लवकर खराब होण्याची शक्यता असते. इथे मी काल रात्री सगळ्या भाजीचं असं धुवून ठेवलेलं होतं, त्यामुळे आज फक्त तो व्यवस्थित कट करून स्टोअर करून ठेवायचा होता. म्हटलं तेही काम आटपून घेते, म्हणजे कसं किचनमध्ये आपण स्वयंपाक करताना ओट्यावर जास्त पसारासुद्धा दिसत नाही आणि कामं पण लवकर आटपून जातात.
जर आपण नेहमीच वेळोवेळी कामं पूर्ण करत गेलो ना तर किचनच्या ओट्यात जास्त पसारा होत नाही आणि स्वयंपाक करताना एक मोकळी जागा मिळते आपल्याला स्वयंपाक करायसाठी. त्यामुळे सगळी कामं देखील पटकन होऊन जातात. व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून मी हा भाग तुम्हाला असा फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे. कारण तुम्हालाही माहितीच आहे, भाज्या निवडणं, धुणं, कट करणं आणि सगळं नीट आवरून डब्यांमध्ये ठेवणं या सगळ्या गोष्टींना बराच वेळ लागतो. म्हणून हा एक छोटीशी क्लिप जी आहे ना ती मी थोडी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे. इथे फुलगोबीसुद्धा मी पूर्ण अशी व्यवस्थित पूर्ण ॲज इट इज ठेवत नाही. आधी तिचे छोटे छोटे तुकडे करून घेते, त्यामुळे निवडतानाच त्यामधले जे एक्स्ट्राचं काही खराब झालेलं असतं ना ते सुद्धा काढून टाकता येतं आणि स्वच्छ फुलगोबी डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवता येते व्यवस्थित. असं केल्यावर स्वयंपाकाच्या वेळी फक्त डबा काढायचा आणि भाजी करायची, त्यामुळे वेळही खूप वाचतो. आणि भेंडी देखील मी अशाच प्रकारे स्टोअर करून ठेवते आहे. म्हणजे थोडीफार जुनी भेंडी पण होती आणि आता नवीन पण भेंडी आणलेली होती, त्यामुळे भरपूर जास्त भेंडी झालेली आहे घरामध्ये. आणि एक छोटी टिप सांगते की भाज्या स्टोअर करून ठेवण्यापूर्वी ना फ्रीजमधले जे बॉक्सेस असतात ना आधीपासूनचे ठेवलेले, तर त्यामध्ये जर थोडाफार मॉइश्चर असेल किंवा पाण्याचे थेंब असतील तर ते आधीच एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे, म्हणजे रुमालाने किंवा टिश्यू पेपरने. त्यानंतरच त्यामध्ये भाज्या स्टोअर करून ठेवू शकता. आणि मी इकडे माझ्या कामात बिझी होते तोपर्यंत पिल्लूने बघा किती छान पसारा करून ठेवलेला आहे. सगळ्या रूममध्ये तिने थोडीफार खेळणी अशी सांडून ठेवलेली असतात. मी पण तिला खेळू देत असते तिच्या मनाप्रमाणे, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायी नाही आहे. सतत टी व्हीसमोर बसवण्यापेक्षा म्हटलं हा पसारा केलेला कधीचा बरा. कारण तिला म्हणत असते मी, बाई तुला जितका वाटते पसारा तितका कर, तू झोपल्यावर मी सगळं आवरून घेईल. निदान ते खेळण्यात रमली की मलाही माझी कामं करता येतात. त्यामुळे तिचा पसारा पाहून आता मला बरीच सवय झालेली आहे. पण असू दे, जाऊ दे, कारण शेवटी लहान मुलांचं जर ते घरात पसारा नाही करणार तर मग कोण करणार. म्हणतात ना, लहान मुलांचं घर म्हणजे ते गोकुळच असतं. अगदी तसंच काहीसं राहतं माझ्या घरी. लहान मुलांना त्यांच्या वयानुसार मनसोक्त खेळू द्यायला पाहिजे, कारण त्यातूनच ते नवीन नवीन गोष्टी शिकत असतात. पिहू अजून खूप छोटी आहे, त्यामुळे तिच्यासाठी प्रत्येक दिवस आणि तिच्या त्या छोट्या छोट्या खोड्यांमधून घरात एक वेगळीच रौनक असते. त्यामुळे तिला जसं वाटेल तसं मी खेळू देत असते. तर आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त अशी पत्ताकोबीची भाजी बनवणार आहे. साधी पण अशी सिंपल अशी घरगुती टेस्टवाली, काही खास नाही, पण रोजच्या जेवणासाठी अशी साधी भाजी जर असली ना तर जेवण खूप छान होतं. म्हणून आधीच पत्ताकोबी अशी व्यवस्थित बारीक काप करून घेत आहे. तर मी जिथे तुम्हाला दाखवत आहे ना छोट्याशा डब्बीमध्ये, तर मी असं लसूण अद्रकचं असं पेस्ट करून ठेवत असते वीकली बेसिसवर. आणि असं हे 5-6 दिवस पुरेल असं तसा मी पेस्ट बनवून ठेवला की मला देखील खूप इझी पडतं रोज. आणि आज काहीतरी वेगळं म्हणून मी पत्ताकोबीमध्ये मूग डाळ देखील टाकणार आहे. म्हणजे मूग डाळ पत्ताकोबी अशी भाजी बनवत आहे. आणि तुम्ही पत्ताकोबीची भाजी आणखी कोणत्या पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. तुमच्या रेसिपी वाचून मलाही नवीन आयडिया मिळतील आणि पुढच्या वेळी मी सुद्धा त्या पद्धतीने बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि ही ना माझी ट्रायप्लायची कढई आहे. मी नेहमीच ही रोजच्या जेवणाच्या भाजीसाठी किंवा काही पदार्थ बनवायचे असेल तर मी नेहमीच यूज करते आहे. आता सध्या कसं झालं आहे, आपण शक्य तितकं ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करावा. कारण त्याऐवजी जर आपण स्टीलची भांडी वापरली ना तर त्याची क्वालिटी पण चांगली असते आणि आपल्या हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप चांगलं राहते स्टील. म्हणून रोजच्या स्वयंपाकासाठी मी ही ट्रायप्लायची कढई वापरते. मला तिचा अनुभव खूप चांगला वाटला. भाजी छान शिजते आणि छान स्वच्छ करायला देखील खूप उपयोगी आहे. पूर्ण घरामध्ये छान असा मस्त पसारा करून, छान खेळणी की तिकडे फेकफाक करून पिल्लू बघा पुढे बसलेली आहे निवांत. काहीच टेन्शन नाही, ट्युशनचं टेन्शन नाही, अभ्यासाचं टेन्शन नाही, मस्त धमाल मस्ती सुरू आहे आरामशीर. चला, तर माझा स्वयंपाक देखील झालेला आहे पूर्ण बनवून आणि जवळपास सगळीच कामे आटोपलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आज काम करून घ्यायचं आहे. मी बऱ्याच दिवसांपासून यांना सांगत होते मला ते स्टँड काढून द्या, कारण खरं तर ते स्टँड मागच्या वर्षी मी ऑर्डर केलेलं होतं. वर्षभर ते व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं. आता ते परत बाहेर काढलेलं आहे, कारण पावसाळा सुरू झाला आहे. बाहेर कधीही पाऊस पडतो आणि धुतलेले कपडे पूर्ण ओले होऊन जातात. त्यामुळे मी स्टँड यूज करते. तसं हे कुठे पण मूव्ह करता येतं आणि व्यवस्थित कपडे देखील वाळतात यावर.
म्हणूनच आज हे काम मनावर घेऊन त्यांच्याकडून करून घ्यायचं होतं. कारण बरेच दिवस झाले होते त्यांच्या मागे लागली होती की हे स्टँड काढून द्या म्हणून. आज ते स्टँड लावण्याचं काम सुरू होतं. त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत टाईमपास होत होता आणि शक्य तितकं माझी पण थोडीफार मदत होत होती. तर बघा असं असतं पावसाळ्यामध्ये. सकाळीच खूप दिवसांनी ऊन पडलं होतं छान, म्हणून म्हटलं कपडे लवकर धुवून घेते आणि लवकर वाढतीलसुद्धा. पण थोड्याच वेळात पुन्हा पावसाचं वातावरण तयार झालं. म्हणून सकाळी धुतलेले कपडे मी आधीच घरामध्ये घेऊन आली, कारण जी कपडे पूर्णपणे वाळलेली असतात ना तीसुद्धा ओली होऊन जातात पावसामुळे. म्हणून म्हटलं आधी ज्या कपडे वाळलेले आहेत त्यांचे व्यवस्थित घड्या घालून घेते आणि सोबतच जे कपडे ओले आहेत त्यांचे ते सुद्धा मी स्टँडवर वाळू घालून घेते. म्हणून म्हटलं आधी हे स्टँड लावून द्या मला, कारण त्याच्याशिवाय तर काम पूर्ण होणार नाही आहे. म्हणजे कसं स्टँडवर वाळू घातलेली कपडे ती वाळतातही व्यवस्थित आणि जास्त पसारा पण होत नाही. पावसाळ्यात असंच करावं लागतं काहीतरी जुगाड नेहमीच. बघा माझं स्टँडसुद्धा पूर्ण बनून झालेलं आहे. हे मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं होतं मागच्या वर्षी. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला. आता मी त्यावर सगळे कपडे व्यवस्थित अरेंज करून घेत आहे, म्हणजे व्यवस्थित वाळतातही देईल आणि शिवाय ओले होण्याची देखील भीती राहत नाही आणि कुठे पण मूव्ह करून घेऊन जाऊ शकता तुम्ही हे स्टँड. चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.